हिंदू धर्मात भगवान शंकरांच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण करतात. त्या पूजेत बेलाचे पान असणे खूप महत्त्वाचे आहे. बेलाच्या पानांमध्ये 3 पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात. आशु म्हणजे तात्काळ आणि तोष म्हणजे समाधानी किंवा आनंदी. आशुतोष म्हणजे तात्काळ आनंदी होणारा म्हणजेच त्वरित संतुष्ट होणारा देव. बेलपत्राशिवाय शिवपूजा पूर्ण असल्याचे मानले जाते. महादेवांच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. प्रथम आपण बेलपत्राची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया. बेलपत्राच्या उत्पत्तीची कथा स्कंद पुराणात आढळून येते. या पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवींच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फांद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये लक्ष्मी देवीचाही वास असतो असेही सांगितले जाते. शिवपार्वतीच्या पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे. बेलपत्र हे त्रिदल असते. यातील 3 दल हे सत्व, रज, तम असे गुण असतात. तिन्ही जन्मात आपण जे काही पाप केलेले आहे ते नष्ट करावे यासाठी भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण केले जाते. बेलपत्राच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागामध्ये भगवान शंकरांचा निवास असतो. एका आख्यायिकेनुसार बेलपत्राची 3ही पाने महादेवांचे 3 डोळ्यांचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच ही पाने महादेवांचे स्वरूप आहेत. म्हणून बेलाच्या पानांना खूप पवित्र मानले जाते. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडले. देव आणि दानवांनाही त्याचा त्रास होऊ लागला. 10ही दिशांना हाहाकार माजला. तेव्हा भगवान शंकरांनी विश्वाचे रक्षण करण्यासाठी हलाहल विष आपल्या घशात घेतले. विषाच्या प्रभावामुळे त्यांचा घसा निळा पडला. यावरून शंकरांना नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे संपूर्ण शरीर अत्यंत गरम झाले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली. विषाचा परिणाम फक्त त्यांच्या शरीरापुरताच मर्यादित राहिला नाही तर आजूबाजूचे वातावरणही त्यामुळे गरम होऊ लागले. शंकरांची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला आले. बेलपत्राच्या रूपात शरीर थंड करण्याचा उपाय देवांनी शोधून काढला. बेलपत्रामुळे विषाचा प्रभाव कमी होतो हे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी भगवान शंकरांना बेलपत्र खाऊ घालायला सुरुवात केली. भोलेनाथांना थंडावा मिळावा म्हणून त्यांच्या डोक्यावर पाण्याचा अभिषेक केला गेला. बेलपत्र आणि पाण्याच्या प्रभावामुळे भोलेनाथांच्या शरीरातील उष्णता हळूहळू शांत होऊ लागली. विषाचे तापमान कमी होऊ लागले. तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र खरोखरच उपयोगी ठरले. देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवांची उष्णता कमी झाली आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की आत्तापासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हापासून भगवान शंकरांना जल आणि बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. पुराणात बेलपत्राविषयी आणखी एक कथा प्रचलित आहे. माता पार्वतीने शंकरांना मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. कठोर तपश्चर्या केली. त्यांनी अनेक प्रकारचे उपवासही केले. एकदा महादेव बेलाच्या झाडाखाली बसून जंगलात तपश्चर्या करत होते. देवी पार्वती तेथे पोहोचल्या पण महादेवांची पूजा करण्यासाठीचे साहित्य त्या विसरले. मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच महादेवांची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्ण झाकून टाकले. यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात असे म्हणतात. पौराणिक महत्त्वाबरोबरच बेलपत्राचे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. बेलपत्र हे अँटीऑक्सिडंट आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. त्यात जीवनसत्वे आणि खनिजांचा खजिनाच दडलेला आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लाविन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B1, B6, B12
अशी भरपूर मुबलक प्रमाणात खनिजे आढळून येतात। आयुर्वेदानुसार बेलपत्र हे वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष संतुलित करून जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून संरक्षण करते। बेलपत्राचे सेवन मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे। बेलाचे फळ हे पोट साफ करण्यासाठी एक उत्तम औषध आहे। यात रेचक गुणधर्म आहेत, त्यामुळे पचनसंस्था निरोगी ठेवते। बेलपत्राची ही पौराणिक आणि वैज्ञानिक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसहित। धन्यवाद।